छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते आणि आई जिजाबाई म्हणजे माता जिजाऊ. जिजाबाईंनी त्यांना नीती, न्याय आणि रामायण महाभारतातील गोष्टी शिकवल्या. दादाजी कोंडदेव यांनी त्यांना युद्धकला व प्रशासनाचे शिक्षण दिले. अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तोरणा हा पहिला किल्ला जिंकला. 1659 साली त्यांनी अफजल खानाचा वध केला. त्यानंतर शाहिस्तेखानाची फजिती, सुरतेची लूट आणि आग्र्यातून सुटका या महत्त्वाच्या कामगिऱ्या त्यांनी केल्या. त्यानंतर 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर वैदिक पद्धतीने त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि ते छत्रपती झाले. स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी त्यांनी 8 मंत्र्यांचं मंडळ स्थापन केलं. भारतीय नौदलाचे त्यांना जनक मानले जात होते. किनारपट्टीच्या रक्षणासाठी मजबूत नौदल म्हणजे नेव्हीचे तयार केले त्यांनी. 300हून अधिक किल्ले त्यांनी जिंकले आणि बांधले. प्रजेची काळजी घेणारा, स्त्रियांचा सन्मान करणारा आणि सर्व धर्माचा आदर करणारा राजा म्हणून